नमस्कार, मी डॉक्टर उदय निरगुडकर. आजच्या या विशेष रोखठोकमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अर्थात आज आपण रोखठोक चर्चा करणार आहोत राज्यातल्या सर्वात चर्चेत असलेल्या आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा तसंच यांचा राजकीय तसंच संघर्षाचा वारसा चालवणाऱ्या राज्याच्या ग्रामविकास, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी. राज्य सरकारला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. 2 वर्षात बरंच काही घडलंय, काही बिघडलंय देखील. या वर्षीचा पाऊस इथला दुष्काळ मात्र हटवून गेला. जलयुक्त शिवार आज पाण्यानं तुडुंब भरून गेलेत. समोर निवडणुका दिसत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना पाणी पाजण्यासाठी सज्ज झालेत. या पार्श्वभूमीवर आम्ही रोखठोक चर्चेसाठी बोलावलंय पंकजा मुंडे यांना. गेली 2 वर्ष त्यांचा लढा महाराष्ट्रानं अत्यंत जवळून पाहिलाय. विरोधकांकडून टीकेचं लक्ष झालेल्या, पक्षांतर्गत राजकारणात एकाकी वाटणाऱ्या, तरी तुरुंगात एकटे पडलेल्या छगन भुजबळांना जाऊन भेटणाऱ्या, आप्तस्वकीयांची आव्हानं झेलणाऱ्या, भगवान गडावर स्वतःची ताकद दाखवून संघर्षासाठी सज्ज झालेल्या, लोकांसाठीच निर्णय घेण्याकरता मी आहे असं सांगणाऱ्या पंकजा मुंडे, त्यांचं 2 वर्षातलं काम, राजकारण, पक्षांतर्गत कौटुंबिक संघर्ष, त्यांच्या समोरची आव्हानं, भविष्यातली समीकरणं या आणि अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा करूयात रोखठोक पंकजा मुंडे यांच्याशी आजच्या या विशेष कार्यक्रमात. रोखठोक पंकजा मुंडे आपल्या सोबत आहेत. आज पंकजाजी, या कार्यक्रमात तुमचं स्वागत. थँक्यू. मंत्रिपदाला आता 2 वर्ष पूर्ण होत आहेत. एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार येऊन 2 वर्ष होत आहेत. गोपीनाथराव अचानक गेल्यानंतर एक मोठी जबाबदारी आपल्यावर आली. कुटुंबाची जबाबदारी होती, तशीच राजकीय वारसा चालवायची जबाबदारी होती, संघर्षाची जबाबदारी होती. नात्यातल्या अनेक विरोधकांचा सामना देखील करावा लागला. कार्यकर्त्यांना सांभाळायचं होतं. साहेबांची उंची देखील गाठायची होती. 2 वर्षाचा प्रवास कसा होता? माझ्या जीवनातला सगळ्यात कठीण हा प्रवास होता. माझ्या 35 वर्षाच्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त अनुभव मी या 2 वर्षामध्ये घेतलेले आहेत. आणि मला वाटतं माझ्या जीवनातल्या सगळ्या अनुभवांचं सार म्हणजे मी आयुष्यात पुढे जाऊन जेव्हा वळून बघीन तर मी जे काही शिकले ते या 2 वर्षामध्ये शिकले असं म्हणायला हरकत नाही. गोपीनाथरावांना पक्षाची प्रचंड साथ मिळाली. अगदी 90 साली संघर्ष यात्रा सुरू झाली तेव्हापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत पक्षाने त्यांना भरभरून दिलं, त्यांनी पक्षाला भरभरून दिलं. कार्यकर्त्यांनी त्यांना प्रचंड प्रेम दिलं, बळ दिलं. पदाधिकारी, पक्षातले अधिकारी सगळे त्यांच्याबरोबर एक ताकदीनं उभं राहताना आपल्याला दिसले. तेवढीच ताकद, तेवढंच प्रेम पक्ष, कार्यकर्ते आणि जनता तुम्हाला देते असं वाटतं? मला वाटतं त्याच्यापेक्षा काकणभर अधिकच प्रेम आणि संरक्षण मला मिळालेलं आहे. आणि त्याच्यापेक्षा काकणभर अधिक संघर्षसुद्धा मिळालेला आहे. कारण मी मुंडे साहेबांच्या नंतर त्यांचा वारसाही सांभाळत आहे. पक्षातलं माझं जे स्थान आहे ते मुंडे साहेब असतानाही एक स्थान होतं आणि आज मुंडे साहेब गेल्यानंतर एक स्थान मला मिळालेलं आहे. त्यामुळे पक्ष आणि कार्यकर्ते आणि पब्लिक म्हणजे जी महाराष्ट्रातली जनता आहे या सगळ्यांना मुंडे साहेबांची आठवण झाली नाही असं मला कधी जाणवत नाही. म्हणजे पक्षातली बैठक असू, मी काही बोलले तर अगदी ही मुंडे साहेबांसारखी बोलली, हे मुंडे साहेबांसारखा नाही बोलली, असंच आमच्यामधलं संभाषण असतं. जनतेशी जेव्हा मी इंटरॅक्ट करते तेव्हाही मला हेच जाणवतं. तेव्हा मला असं वाटतं की एखाद्या गजकेशरी पहिलवानाचे कपडे एखाद्या छोट्या बाळाला घातल्यानंतर त्याला जी साईज ग्रो करण्यासाठी स्पीड घ्यावी लागत असेल ती स्पीड मला घ्यावी लागली. प्रश्न अशा करता विचारला की कार्यकर्त्यांची साथ तुम्हाला मिळाली असं म्हणता. कार्यकर्ते तर आम्हाला भगवानगडाच्या पायथ्याशी दिसलेच, परंतु पक्षातले सहकारी आम्हाला तुमच्याबरोबर दिसलेले आहेत त्या ठिकाणी. म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय की आज पक्षात तुम्ही एकाकी पडलात? अजिबात नाही. पक्षामध्ये एकाकी मी अजिबात नाही आहे. माझ्या भगवानगडाचा कार्यक्रम हा कुठल्याही पक्षाला जोडणं हे मुळामध्ये चुकीचं आहे. आणि त्या कार्यक्रमाला वर्षानुवर्ष जे लोक येत राहिले स्वतःहून भक्तीने, ते सर्व लोक मंचावर उपस्थित होते. त्या गडाच्या आजूबाजूच्या मतदारसंघातील जे आमदार आहे, जे वर्षानुवर्ष दसऱ्याला तिथे येत होते ते आले होते. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार होते, पालकमंत्री त्या नगर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे होते, मित्रपक्षाचे नेते सुद्धा मुंडे साहेबांवर अनेक वर्ष त्या गडावर येत होते. आणि त्याच्यामुळे त्याला पक्षाचं स्वरूप देणं हा विषय वेगळा असून तो त्यांच्या जीवनातला सुद्धा एक परंपरा होती किंवा त्यांचा दरवर्षीचा दसऱ्याचा ठरलेला कार्यक्रम होता. ते सर्व तिथे हजर होते. तो पक्षाचा कार्यक्रम नव्हता. आणि पॉइंट वेल टेकन, तो पक्षाचा कार्यक्रम होता, त्यामुळे पक्षाचे दिग्गज नेते त्या ठिकाणी हजर नव्हते हे पटणारं असं एक्सप्लेनेशन तुम्ही देत आहे. परंतु जेव्हा जेव्हा तुमच्यावर आरोप झाले, मग ते सेल्फी प्रकरण असेल, चप्पल प्रकरण असेल, चिक्की घोटाळा असेल,
त्या वेळेला आम्हाला पक्षातले नेते तुमच्या बाजूला प्रेस कॉन्फरन्समध्ये बसलेले कधी दिसले नाहीत. जेव्हा तुमच्या सहकाऱ्यांवर, विशेषतः विनोद तावडेंवर असे आरोप झाले, त्यावेळेला पक्षातले सर्व सहकारी त्यांच्या बाजूला बसून त्यांचं समर्थन करताना दिसत होते, परंतु तुमचा संघर्ष मात्र एकटा होता. हे पहा, संघर्षामध्ये जो तुमच्यावर जसा तुम्हाला ठरवून एखादा आघात केला असतो तर तुम्हाला तो ठरवून एकट्यानेच तो निपटावा लागतो. माझ्या बाजूला कोणी बसलं असेल किंवा नसेल तरी पक्षातले लोक माझ्यापासून लांब होते असं माझं म्हणणं नाही. मी ते सगळं झेलण्यासाठी आणि ते सगळं फेस करण्यासाठी सक्षम आहे, हा पक्षाचाच विश्वास आहे, पक्षाने मला दिलेला विश्वास आहे. माझ्याबरोबर प्रेस कॉन्फरन्सला प्रकाश मेहता होते, त्याच्यानंतर माझी प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हा चंद्रकांत दादा, सुधीरभाऊ मुनगंटीवार, गिरीश बापट हे सर्वजण त्याला उपस्थित होते. त्यामुळे मला असं ह्याचा अर्थ लावणं की त्याबरोबर माझ्याबरोबर कोणी नव्हतं हे चुकीचं राहील. आणि जर मी पक्षाची एक महत्त्वाची घटक आहे, कोर टीमची घटक आहे, तर मी सगळ्या नेत्यांना माझ्याबरोबर नेऊन एखादी गोष्ट सिद्ध करण्यापेक्षा नाही तुम्ही राहू द्या, मी हँडल करीन, तुम्ही दुसरं काम बघा म्हणलं तर आम्ही पाडू, आम्ही सगळेजण एकाच ठिकाणी गेलो तर मला वाटतं त्याच्यात ते चुकीचं आहे. प्रश्न अशा करता येतो की भगवानगडाच्या खाली जे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं त्यावेळेला तुमच्याबरोबर भाजपच्या मित्रपक्षांचे नेते होते, प्रचंड गर्दी होती, एकदम इमोशनल चार्ज वातावरण होतं, तुमचं इमोशनल चार्ज भाषण होतं, परंतु आपल्याबरोबरच्या सहकारी पक्षातल्या नेत्यांची भाषणं आणि त्याची भाषा ही फारशी सौहार्दपूर्ण नव्हती, ज्याच्यावर नंतर टीका झाली, त्यांनी त्याच्याबद्दल दिलगिरी पण व्यक्त केली. एक प्रकारे सहकारी पक्षांच्या नेत्यांना एकत्र घेऊन एक दबावगट आपला असावा अशा स्वरूपाचे चित्र कुठे निर्माण झालं? आता निर्माण झालं असेल, ज्यांना त्याचा दबाव वाटला असेल त्यांच्या मनात. मी हा दबावगट निर्माण करण्याची गरज नाही. मित्रपक्षाचे माझे संबंध हे पक्षाच्या इतर नेत्यांसारखेच आहेत, थोडेसे जास्त प्रेमाचे असतील कदाचित, कारण माझा त्यांचा म्हणजे मुंडे साहेबांनी जेव्हा युती केली या पक्षांशी तेव्हा त्या मिटिंग्समध्ये मी पण असायची आणि माझं त्यांचं एक भावनिक नातं आहे. पण ह्याचा अर्थ मी कोणाला थ्रेटन करते तर जो थ्रेटन होतो त्यालाच वाटणार, ज्याला ही धमकी वाटते त्यालाच वाटणार. मी धमकी दिलेलीच नाही, पण समजा माझं अस्तित्वच कोणाला धमकी वाटत असेल तर ते त्यांना वाटणार, पण त्यामध्ये पक्षाचं कोणीही नाही हा मला पूर्ण विश्वास आहे. थ्रेटन हा शब्द तुम्ही आता उच्चारला म्हणून तुमची दहशत एवढी आहे की तुम्ही इथे नसताना राम शिंदे यांना चार्ज देण्यात आला तुमच्या खात्याचा, आणि तुमची दहशत एवढी आहे की तुम्हाला भेटल्याशिवाय, तुमच्याशी बोलल्याशिवाय, चर्चा केल्याशिवाय ते साधं त्या खात्याचा राम शिंदे त्या खात्याचा चार्ज सुद्धा घ्यायला तयार नव्हते. एवढी दहशत आहे पंकजा मुंडेची? माझी एवढी दहशत आहे असं माझ्या बाजूनी असं जर वाटत असेल तर ते राजकारणात काही पॉझिटिव्ह पॉईंट नाही असं नाही, पण असं माझी कोणावर दहशत नाही आणि मी कोणाशी असं काही संभाषणही केलेलं नाही. राम शिंदे चार्ज मला माहित नाही, कारण मी आय वॉज सो आउट ऑफ टच, कारण मी तिथे माझा फक्त व्हॉट्सॲप चालत होता आणि मी फोनशी कनेक्टेड नव्हते. त्यांनी काय चार्ज घेतला नाही वगैरे ह्याची इथे ज्या बातम्या चालल्या होत्या त्याच्या मी 7-8 तास मागे होते. त्याच्यामुळे माझं दुर्दैव असं आहे की मी जेव्हाही या देशाच्या सीमा ओलांडते तेव्हा काहीतरी अशी घटना घडते की मला रीच व्हायला प्रॉब्लेम होतो. पुढच्या वेळी कधी देशाच्या सीमा ओलांडणार आहात? मी देशाच्या सीमा ओलांडताना आता मला वाटतं की थोडं 10 वेळा विचार करावा लागेल. भगवानगडावर तुम्हाला परवानगी नाकारली गेली भाषणाला. वर्षानुवर्ष मुंडेसाहेब तिकडे भाषण द्यायचे, त्या जागेला तिथे परवानगी तुम्हाला नाकारण्यात आली. कुठेतरी या सगळ्या मागे प्रशासनाने तुमच्या विरोधातली भूमिका घेतली असं वाटतं, आणि विरोधकांनी तेच थेट टीका केली की शेवटी व्यासपीठ तुम्हाला गडावरून खाली आणावं लागलं. मला माहित नाही टीका कोणी केली. मुळामध्ये हा मी मगाशीच क्लिअर केला, हा विषय कोणत्या पक्षाचा नाही, त्यामुळे विरोधकांनी याच्यावर कोणती टिप्पणी टीका करणं हे त्यांचा वैयक्तिक इंटरेस्टचा भाग आहे. मी वरून खाली आल्याचं त्यांनी समाधान व्यक्त केलं असेल तर मग ते ह्यामध्ये प्रोसेसमध्ये किती इन्वॉल्ड आहे हे जग समजण्या एवढं हुशार आहे. त्याच्यामुळे मी वरून खाली आले ह्याचं कारण मी स्पष्ट सांगितलं. त्या लाखो लोक जे तिथे आले होते, ज्याला आपण कार्यकर्ते म्हणतायत, मी त्याला भाविक म्हणेन, आणि ते भाविक कार्यकर्ते पण आहेत, कारण कार्यकर्ता जर आपल्या नेत्याविषयी भावूक झाला ना ती नाळ अजून घट्ट होत असते. आणि त्या लोकांना माझ्या एका शब्दावर त्यांनी स्वतःचा जो म्हणजे आक्रोश होता तो आवरून ते लोक अतिशय डिसिप्लिन वागले. आक्रोश कोणाच्या विरोधात होता? त्यांना आक्रोश हा होता की आमची परंपरा, शेवटी एखादी गोष्ट वर्षानुवर्षे घडत असते, त्या परंपरेशी एक माणूस जोडला जातो. भावनिक आपल्या देशामध्ये भावनेला महत्त्व आहे आणि ती काही वाईट गोष्ट नाही आहे. भावनिक असलेले लोक
जर एखाद्या उंचीवर असतील तर ते चांगलंच करू शकतात लोकांसाठी. आणि मी सांगितलेलं आहे माझ्या, की जसं हिरकणी आपला बुरुज उतरून खाली आली, तसं मी खाली आले ते लोकांच्या सुरक्षिततेचा विचार घेऊन. कारण कायदा आणि सुव्यवस्था हा विषय प्रशासनाला वाटलं की तिथे अडचणीचा आहे, तर प्रशासनाने त्यांचा निर्णय घेतला. आता जेव्हा मी पालघरला गेले तेव्हा प्रशासनाने संचारबंदी लावली होती, ती मी उठवली कारण रिस्क माझी होती. मी स्वतःसाठी रिस्क घेऊ शकते, पण मी एवढ्या लाखो लोकांना रिस्कमध्ये टाकू शकत नाही. आणि त्यामुळे मी इथे संचारबंदी न उठवता त्याचा सन्मान केला आणि मला त्याच्याविषयी काही म्हणणं नाही. आपण प्रशासन सहकारी याच्याविषयी तुम्ही उत्तर दिलीत, परंतु भगवानगडावरचे महंत नामदेव शास्त्री हे तर तुमचे आपले होते, गोपीनाथरावांचे अत्यंत जवळचे त्यांच्यावर निकटवर्ती मी काहीच होते. भाष्य करणार नाही हे मी ठरवलंय. आणि आपण जर बघितलं 12 डिसेंबर पासून ते आज तागायत मी त्यांच्याविषयी विरुद्ध काहीच बोललेली नाही. आणि न मी ते बोलणं कायम हे देखील तुमचे संबंध कसे आहेत ह्याचे निदर्शक नाही वाटत? त्यांच्या विषयी न बोलणं हे माझं त्या गादीवर असणारा आदर आहे. आणि मी एखादी भूमिका जेव्हा घेते त्याला टीकेचं धनी जरी व्हावं लागलं तरी मी जर ती भूमिकेशी स्वतः सहमत असेल, प्रामाणिक असेल आणि लॉंग टर्म ती चांगली असेल तर मी त्याला टिकून राहते. आणि मला त्या गादीविषयी, त्या गादीवर विराजमान महंतांविषयी, भगवान बाबांच्या त्या परंपरेविषयी आदर असल्यामुळे मी कधी तुमचे बोलणार. आणि नामदेव शास्त्रींचे संबंध सुधारतील येत्या काळात अशी आमचे तुम्हाला खात्री आहे? बिघडलेलेच नाही आहेत हे मला मीडियातनंच कळलं की माझे संबंध बिघडलेत. त्यामुळे मला असं वाटलं की पण त्यांनी भोजनाचं आमंत्रण दिलं ते तुम्ही त्यांनी घेतलं मला नाही? आमंत्रण कुठलंही दिलेलं नव्हतं भोजनाचं, हे पण मला वाटतं मीडियातनंच कळलं मला. तुमचं ते भाषण होतं भगवानगडाचं, ते पूर्णपणे राजकीय स्वरूपाचं भाषण होतं. कारण त्यातलं एक वाक्य मी जर काढून तुम्हाला पुन्हा ऐकवलं तर त्यात असं आहे की माझ्यामुळे माझ्या भावांना लाल दिवा मिळाला. काय सुचवायचं होतं तुम्हाला? मी असं सांगितलं, हे पहा, आपण महाराष्ट्रामध्ये खूप चांगले वक्ते अनुभवले आहेत. मी तरी त्यांना बघत मोठी झाली आहे. मला मीटिंगमधलं भाषण आणि सभेतलं भाषण ह्याच्यामधला अंतर मी जन्मल्यापासून पाहत आहे. एखादी गोष्ट 10 लाखाच्या, 8 लाखाच्या, 5 लाखाच्या मॉबपर्यंत बोलणं आणि एखादी गोष्ट 10 लोकांच्या मीटिंगमध्ये बोलणं ह्याच्यातल्या प्रेझेंटेशनमध्ये एक फरक असतो. मी जे म्हटलं कोटी करणं, एखाद्या गोष्टीविषयी उपरोधात्मक, विनोदात्मक बोलणं हे आपण वेलकम केलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा केस पाडणं किंवा भगवानगडाच्या माझ्या प्रत्येक वाक्याचं इथे एक्सप्लेनेशन देणं हे मला वाटतं आवश्यक नाही. पण तरी मी असं सांगितलं की मागच्या वेळी भगवानगडावर जेव्हा मी भाषण केलं होतं तेव्हा मी सांगितलं होतं की जानकर आणि सदाभाऊ खोत यांना मी शुभेच्छा दिल्या होत्या की आमदारापासून नामदारापर्यंत या. तर मी सांगितलं माझ्या भावांसाठी मी लकी आहे आणि माझ्या भावांना मी जर शुभेच्छा दिल्या तर लाल दिवा मिळतो. हे मी जर म्हटले तर ह्याच्यात काही गैर नाही आहे. आणि त्याला एखाद्या गोष्टीला त्या पूर्ण इव्हेंटच्या ह्याच्यातनं बघितलं तर ते खूप पॉझिटिव्ह आहे. बरेच नेते असे बोलत असतात. आणखीन कोणाकोणाला शुभेच्छा देणार आहात की त्यांना लाल दिवा मिळेल? ते पण मी ते जाहीरच देईन, ते काय आतून देणार नाही. आणखीन एक गोष्ट पंकजा मुंडे यांच्याबद्दल 2 वर्षात सातत्यानं समोर आली. तुमच्या खात्यातल्या कामाविषयी तर आपण बोलणारच आहोत, परंतु सातत्यानं पंकजा मुंडे आम्हाला चर्चेत दिसतात. मग ते भगवानगडावरचा संघर्ष असो, नामदेव शास्त्र्यांविषयी आपण घेतलेली चुप्पीची भूमिका असो, किंवा छगन भुजबळ यांची जाऊन घेतलेली भेट असो. ती भेट पूर्वनियोजित का अचानक? ती भेट अचानक घेतली, पण त्या भेटीविषयी माझ्या मनात विचार अनेक दिवस होता. कारण त्यांना ॲडमिट झाल्यानंतर मी जेव्हा TV वर पाहिले त्यांचे व्हिज्युअल्स तर आय वॉज कन्सर्न. आणि मी म्हटलं कधी ते दवाखान्यात आले तर मी भेटेन असा मी माझ्या मनाने विचार केला होता. मध्ये मी बाहेरगावी होते तेव्हा ते ॲडमिट झाले होते. मी परत येईपर्यंत ते परत डिस्चार्ज झाले. मग यावेळी ते ॲडमिट झाले तर मी सहज सकाळी 8:30-9ला जाऊन त्यांची एक 10 मिनटं भेट घेतली. कारण मला असं कळलं TV वरनंच, तुमच्या मीडियाच्याच माध्यमातून, की त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. तर म्हणून मी एका पेशंटची भेट घेतली, एका रुग्णाची भेट घेतली. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं एक चांगलाच संकेत आहे की जर कोणी आजारी आहे तर त्याला त्याच्या आधी राष्ट्रवादीचे नेते सुद्धा त्यांना असे उघडपणे खुलेआमपणे भेटलेले नव्हते, परंतु भारतीय जनता पक्षाच्या अत्यंत चर्चेत असलेल्या आणि महत्त्वाच्या आपल्यासारख्या नेत्यांनी एका आरोपाखाली तुरुंगात गेला असं वाटतं. याच्यातनं संदेश काय गेला ह्याच्यासाठी मी त्यांना भेटले नाही. जो गेला असेल तो प्रत्येकाने आपापल्या फिल्टरप्रमाणे घेतला आहे. मला असं वाटतं की मी तुरुंगातल्या कैद्याला नाही, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या पेशंटला भेटले होते. आणि तेवढी संवेदना आपल्याकडे असण्यामध्ये काही गैर नाही. पण त्या संवेदनेची नंतर फुलं पुढे अशी आली की नाशिकमध्ये ओबीसीचा मोर्चा निघाला. आता याचा तो मोर्चा कधी काही नियोजित झाला होता याची आपण जरा माहिती घ्या. आपल्याला काय वाटतं की या सगळ्याचं कनेक्शन लावण्यामागे
कुठेतरी आपल्या विरोधातला एक गट कार्यरत आहे? मला काही त्याच्याविषयी टिप्पणी करण्यात आता रस वाटत नाही. मी सांगितलं की मी एका पेशंटला भेटायला गेले, जे वर्षानुवर्ष मी ज्यांना पाहिलेलं आहे. आणि मी काही जेलमध्ये कैद्याला नव्हते भेटायला गेले, मी एका रुग्णाला भेटायला गेले होते आणि ही माझी संवेदना लोकांनी अप्रिशिएटच केलेली आहे. आपल्याकडून जलसंधारण खातं काढून घेण्यात आलं आणि त्याच काळात आपण एका परदेशी दौऱ्याला जाणार होतात. आपण आपली नाराजी अत्यंत खुबीनं ट्विटरवरून व्यक्त केलीत की आता मी जाणार नाही आहे, अशा स्वरूपाचं ते वाक्य होतं. डिजिटल महाराष्ट्र म्हणायचा तो हा ट्विटरवरनं दिसणारा डिजिटल महाराष्ट्र, अशी टीका त्या काळात झाली होती. हे पण मी काहीही केलं ना तर त्याची टीका होणार हे मला माहिती आहे. पण हे डिजिटल महाराष्ट्र नसून आता समजा मी झी 24 तासला उदय निरगुडकरांच्या रोकटोकवर जाणार आहे, मी कालच सांगितलेलं आहे माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून. तसं मी जलसंधारणाच्या कॉन्फरन्सला जाणार नाही, सिन्स आय एम नॉट इन चार्ज. हा मेसेज कोणाच्या हँडलवर मी केलेला नव्हता. हा माझा जनरल, मी समजा एखाद्या कार्यक्रमाला जाणार आहे किंवा नाही याची सोशल मीडियातनं मी माहिती दिली. त्यामुळं त्याचा जो असा विषय वाढला गेला त्याच्याविषयी मला दुर्दैवी वाटतं ते सर्व. थेट विचारतो मी, भारतीय जनता युवा मोर्चामध्ये काम करताना देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांचे जे संबंध होते तसेच संबंध आता मुख्यमंत्री आणि ग्रामविकास खात्याच्या मंत्री म्हणून तुमचे आहेत? मला वाटतं ते त्याच्यापेक्षाही दृढ झाले आहेत. कारण आमच्या नात्यामध्ये आता 1-1 वर्षाची वाढ झाली आहे, नात्याचं वय वाढलेलं आहे. देवेंद्रजींना मी 2009 मध्ये भेटले तेव्हा त्यांना मला कसं बजेट मांडायचं वगैरे आम्हाला ते सर्व आमदारांना शिकवायचे आणि माझ्या प्रत्येक भाषणापूर्वी जाऊन मी त्यांचं डोकं खायचे की हे मी मुद्दे मांडणार आहे, हे बरोबर आहे का, असं आहे का, आणि खूप नर्वस व्हायचे आणि ते म्हणायचे तू खूप बदमाश आहे, नेहमी नर्वस होते आणि बेस्ट डिलिव्हर स्पीच करते. सो त्यांनी माझे स्पीचेस नेहमी अप्रिशिएट केले. ते मला नेहमी म्हणायचे तू मुद्दे लिहिते प्रमोदजींसारखे, आणि आम्ही अशा गोष्टी चर्चा करायचो आणि त्याच्यामधनं आमच्यामध्ये ते एक चांगला बॉन्ड निर्माण झाला. आणि जेव्हा ते अध्यक्ष होते आणि मी युवा मोर्चा अध्यक्ष होते, आम्ही अख्खा महाराष्ट्रात फिरलो. तेव्हा सुद्धा मी यलगार म्हणून एक यात्रा काढली होती आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये इव्हन बारामतीत जाऊन मी सभा घेतली होती. तेव्हा देवेंद्रजींनी माझ्या प्रत्येक कार्यक्रमाचं ओपनिंग त्यांनी केलं आहे, त्याचं क्लोजिंग केलं आहे. तर आमचं रिलेशन आता ग्रॅज्युएट झालंय असं म्हणायला हरकत नाही. आता इट इज लाईक टू मॅच्युअर. मॅच्युअर झालंय म्हणूनच हा प्रश्न आहे की कुठेतरी आपलं जलसंधारण खातं काढून घेतलं, इतकं महत्वाचं खातं, विशेषतः दुष्काळाच्या काळामध्ये ज्याच्यावर मीडियाचं सर्वात जास्त लक्ष आहे. दुष्काळ संपल्यावर काढून घेतलं तर माझी काय हरकत नसेल. खंत वाटली की काढून घ्यायला नको होतं? नाही, मला काही त्याची खंत वाटली नाही. कारण मी जे काम त्याच्यात केलं त्याच्याबद्दल मी समाधानी आहे. आणि मी अशी आहे की मी काम करत असताना एका त्या कामामध्ये मी खूप ओतून घेते स्वतःला आणि त्याला खूप उंचीपर्यंत न्यायचा प्रयत्न करते. तर मी त्या उंचीपर्यंत नेऊ शकले त्याला. आणि त्याच्यामध्ये शासनाने, प्रशासनाने, मुख्यमंत्र्यांनी इतका मला फ्री हँड दिला, त्याच्यामध्ये ते स्वतः इन्व्हॉल्व झाले. सो दॅट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. त्यामुळे मला वाटतं त्याची मला खंत वाटली नाही. उलट मला इतकं समाधान वाटलं की ह्या सगळ्या मध्ये आज पाणी भरलं आहे. आणि सर्व लोक मला फोन करून सांगत होते, पंकजाताई, नदी पुनर्जीवनाचा तुम्ही कार्यक्रम दिला, यशस्वी झाला आहे, तुम्हाला यायचं आहे. हा बॉन्ड माझा त्या तालुक्याशी, माझा म्हणजे सरकार म्हणून माझा आणि पंकजा मुंडे म्हणून माझा क्रिएट झाला. आणि मला त्याच्याविषयी खूप अचीवमेंट वाटते. मला आता त्याच्या उंचीने भरलेली जलयुक्त शिवार पाहिली की पंकजा मुंडेंना आनंद होतो. आणि आनंद झाल्यानंतर पहिली स्वाभाविक प्रतिक्रिया असते ती म्हणजे त्या बॅकग्राऊंडला आपला सेल्फी काढायची. आता तुम्ही वाघांवर सेल्फी आम्ही काढतो, वृक्षांवर काढतो, मग पंकजा मुंडेचे सेल्फी विषयी काय प्रॉब्लेम आहे हा मला सवाल विचारायचा आहे. म्हणजे मी हसत होते त्या दिवशी, म्हटलं माझाच सेल्फी का गाजतो, हे मला दुर्दैव वाटतं. आणि तो सेल्फी आनंदाचा होता. त्या ट्रेंचेसमध्ये पाणीच लागत नव्हतं, सारखे फेल जात होते. त्या दिवशी पाणी बघून मी इतके आनंदित झाले. आणि मी त्याला काय सांगितलं, अ रे ऑफ होप फॉर लातूरकर. आज तुम्ही तिथे जाऊन बघा, पूर्ण पाणी भरलेलं आहे. सो इट वॉज अबाउट अ रे ऑफ होप. त्याच्यामध्ये टीका का झाली याचं मला नवलच वाटतं. आता जे नवीन खातं आपल्याकडे आहे, ग्रामविकास आणि महिला आणि बालकल्याण, या प्रत्येक खात्यामध्ये एक जनमानसातली प्रतिमा, त्यांचे प्रश्न कळणे हा जसा भाग असतो, तशी एक प्रशासकीय पकड नावाचा भाग असतो, जिथे अधिकारी आपल्यावर वरचढ ठरता कामा नयेत. किंवा अधिकाऱ्यांकडनं काम करून घेण्याची एक हातोटी हा एक अत्यंत महत्वाची बाब आहे. या बाबतीत जर आपण महाराष्ट्राच्या अनेक नावाजलेल्या नेत्यांची, मंत्र्यांची उदाहरणं पाहिली तर शरद पवारांची प्रशासनावर पूर्णपणे पकड होती. शंकरराव चव्हाणांच्या बाबतीत तसंच म्हटलं जायचं. प्रशासनाची पकड या बाबतीत आपण आज नेमकं काय मिळवलं असं वाटतं? माझ्या खात्यांचा विषय जिथपर्यंत मी काम करते, मी खूप कॉन्फिडन्स आहे मला.
प्रशासनावर नक्की पकड आहे. माझ्या बद्ध असं काम असतं. इवन माझ्या स्टाफला डायऱ्या दिलेल्या असतात. त्या डायऱ्याचा पहिल्या पेजवर सही असते, शेवटच्या पेजवर सही असते. मधले पेजेस भरल्याशिवाय ती डायरी बदलायची नसते, सो दॅट आय हॅव अ ट्रॅक ऑफ मीटिंग्स. तर खूप नियोजनबद्ध काम असतं. माझ्या जी माझी डिपार्टमेंट आहे त्याच्यावर मला बऱ्यापैकी पकड आलेली आहे, त्याची समज आलेली आहे आणि मी काम करू शकते असं मला आत्मविश्वासाने सांगावं वाटतं. एक प्रतिमा अशी आहे की ज्याच्याविषयी मुख्यमंत्र्यांनी पण मध्यंतरी विधान केलं होतं, ते म्हणजे अधिकारी ऐकत नाहीत. असा अनुभव आपल्याला देखील आहे की अधिकारी ऐकत नाहीत, अधिकारी नाठाळ आहेत. वर्षानुवर्ष एका विशिष्ट मंत्र्यांच्या बरोबर काम करून त्यांच्यावर असणारी एक लॉयल्टी निर्माण झालेली असते, त्याचा कुठेतरी फटका आपल्याला बसतो. अधिकारी भ्रष्टाचारी आहेत, त्यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात कारवाई सुद्धा आम्हाला होताना दिसत नाहीये आणि कामही अधिकाऱ्यांच्या लेवलला अडकून पडतायत, असं दस्तूर खुद्द आपल्या पक्षाचे अनेक आमदार जाहीररित्या आमच्या चॅनलवर येऊन सुद्धा म्हणलेले आहेत. अधिकाऱ्यांवर वचक पंकजा मुंडे यांचा आहे, याचं एक उदाहरण द्याल? असं कुठलाही इश्यू समोर आला नाही, हेच त्याचं उदाहरण आहे की माझं कोणी ऐकलं नाही. तेच माझ्या डिपार्टमेंटमध्ये मला असा अनुभव कधी आला नाही. माझ्या जलसंधारण माझ्याकडे खातं होतं, मॅसिव्ह काम त्या दीड वर्षात झालं. मला असं काही अनुभव अधिकारी नाही ऐकला असं अजिबात आला नाही. पण हा अनुभव अनेकांना येतो, ही मात्र फॅक्ट आहे. पण अधिकारी असो किंवा राजकारणी असो, ते माणूसच असतात आणि ते कोणा ना कोणा विचारांनी प्रभावित असतात. ह्याच्यात मला वाटतं की अननॅचरल काही नाही आहे. पण ब्युरोक्रेसीनी, विचारांनी किंवा मतप्रवाहांनी प्रभावित न होता न्यूट्रली काम करण्याची अपेक्षा असते. आणि घटनेनी ब्युरोक्रॅट्सना, त्याच्या राज्यमंत्र्यांना आणि मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विशिष्ट अधिकार दिलेत. त्याच्यामध्ये प्रोटोकॉलमध्ये कोण मोठा आहे आणि कोणाचा शब्द फायनल आहे ह्याची जाणीव ब्युरोक्रेसीमध्ये आणि प्रोटोकॉल ओरिएंटेड स्ट्रक्चरमध्ये असली पाहिजे. आणि ती आहे काही ठिकाणी ज्यांना आपली पकड घेता आली, काही ठिकाणी ती नाही असंही अनुभवात येतं. त्यांनी आपली पकड घट्ट करायला हरकत नाही, कारण शेवटी राजकारणामध्ये आपण समाजाला उत्तर देणं आपलं काम आहे, आपलं उत्तरदायित्व आहे. ते तुम्ही विरोधात असा किंवा तुम्ही सत्तेत असा, तुम्ही लोकांच्या विषयांवर सतत काम करत असता. त्यामुळे तुम्ही त्या अधिकाऱ्यांवर अधिकार गाजवून लोकांचं काय साधताय हे तुम्हाला जर कॉन्फिडन्स असेल की त्याच्यासाठी आहे तर नक्की ऐका. मला ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न आहे, तो म्हणजे तुमचं जे आत्ताचं खातं आहे ग्रामविकास महिला बालकल्याण, याच्यातला सर्वोत्तम घेतलेला निर्णय की ज्याचे या राज्याच्या या खात्याच्या ज्या प्रश्न आहेत किंवा याच्याशी निगडीत समाजाचे जे प्रश्न आहेत त्याच्या दूरगामी परिणाम होईल आणि त्याच्या अंमलबजावणीवर तुमचं बारीक लक्ष, असा एक निर्णय सांगा. माझ्या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आम्ही घरकुलांच्या संदर्भात फार चांगला निर्णय घेतला आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल अर्थसहाय्य योजना केली आहे. आपल्याकडे 4 लाख प्रस्ताव प्रलंबित होते. का तर त्या लोकांना घर बांधण्यासाठी जागा नव्हती. आम्ही त्यांना घर बांधण्याची जागा घेण्याचा निर्णय पहिल्या शासनात आल्यावर पहिल्या बजेटमध्येच घेतलेला आहे. तर हा माझा खूप चांगला निर्णय. त्याच्यामुळे लाखो लाभार्थ्यांना त्याच्यामधनं लाभ मिळणार आहे आणि जे पेंडन्सी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कमी करता येणार आहे. म्हणजे तसे अनेक निर्णय घेतलेत. तुम्ही एक सांगा म्हटल्यावर मला असं वाटतं आपल्या खात्यासाठी निर्णय घेतल्यानंतर त्याच्यासाठी निधी उपलब्ध सहजपणे होतो तर त्यासाठी संघर्ष करावा लागतो? सगळ्याच गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो, कारण आम्ही जेव्हा निधी मागतो ते नाही म्हणण्यासाठी त्यांना पण बिचाऱ्यांना संघर्ष करावा लागतो. कारण शेवटी पैसे कमवणारे खाते हे म्हणजे राज्याचा महसूल जमा करणारे खाते आहेत आणि आम्ही काही खाते जी सोशल आहेत तर आम्ही खर्च करतो, पण आम्ही त्याच्यामध्ये ह्युमन इंडेक्समध्ये वाढ करण्यासाठी खर्च करतो. तर आम्ही जेव्हा मागतो तेव्हा दरवेळी मिळतंच असं नाही, पण न मिळण्याची कारणं आहेत. पण मला आत्तापर्यंत ज्या स्कीम मी केल्या, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, माफ करा मी घरकुल अर्थसहाय्य योजना म्हटले, पण माझं सगळ्यात महत्त्वाचं अचिव्हमेंट येणारं 2 दिवसात दिसणार आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना. महाराष्ट्रातले 35,000 किलोमीटर रस्ते हे आपल्याला ग्रामीण झालेले दिसणार आहेत. तर तेव्हा तात्काळ मुख्यमंत्री महोदयांनी आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार फायनान्स मिनिस्टरनी आम्हाला त्याच्यासाठी परवानगी दिली आणि फार महत्त्वाच्या योजना मार्गी लावल्या. सगळं काही आलबेल आहे आणि सगळं काही जे चाललेलं आहे ते उत्तम चाललं असं तरी सांगत असल्या तरी अनेक प्रश्नांची सरबत्ती अजून बाकी आहे. एका ब्रेक नंतर प्रश्नांचा सिलसिला आणि उत्तरं घेऊयात. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय रोखठोक पंकजा मुंडे. रोखठोक पंकजा मुंडे. आपण महाराष्ट्राच्या ग्रामविकास आणि महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी विविध प्रश्नांवर चर्चा करतोय. पंकजाजी, जे नवीन खातं आहे तुमचं, ते खातं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण महाराष्ट्राच्या राज्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा नगरपरिषदांच्या निवडणुका येत आहेत. डायरेक्ट संबंध असलेलं एक प्रकारे आपण खातं म्हणूया. या खात्यात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप जास्त आहे असं वाटतं?
नाही, ॲब्सोल्युटली नाही आहे. माझं नवीन खातं नाही, माझं खातं जुनंच आहे. फक्त जलसंधारण केल्यामुळे हे खातं जास्त चर्चेत जास्त आलं आहे. लाईमलाईट मध्ये आलं. Quite true. पण ॲब्सोल्युटली मला आयुष्यात गेल्या 2 वर्षाच्या त्यांनी काय माझ्या खात्यामध्ये काही एक्स्ट्रा जलसंधारण असताना सुद्धा जलयुक्त शिवार असेल Never. किंवा आत्ता डिजिटल करायच्यात ग्रामपंचायती, त्याचं काम अत्यंत जोरात सुरू आहे. नागपूर जिल्हा आपल्याकडे तो ग्रामपंचायतीचा हस्तक्षेप डिजिटल नाहीये, झालेला आहे. तो हस्तक्षेप नाहीये, ते एक चांगली मोहीम आहे. ती आम्हीच इनिशिएट हे केली सगळे नाही कार्यक्रम सरकारने. त्यांची अंमलबजावणी मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवली. ते डिजिटल इंडिया त्यांचाच कार्यक्रम आहे, ते IT मिनिस्टर असल्यामुळे तो त्यांच्याच मिनिस्ट्रीचा कार्यक्रम आहे. पण माझा ग्रामविकासचा कुठलाही कार्यक्रम किंवा महिला बालविकासचा कुठलाही कार्यक्रम, जलसंधारणात सुद्धा जलयुक्त शिवार असताना ते मॉनिटर करतात. त्यांचे KRA म्हणजे की रिझल्ट एरियाज जे आहेत त्याच्या मीटिंग्स वेळोवेळी घेतात आणि ते त्यांचं काम आहे. त्याच्यामुळे लोकांमध्ये एक वचक राहतो सतत आढावा घेण्यामुळे. पण त्यांनी कधी इंटरफिअर केलं नाही. गाईड केलं तर ते आम्ही गायडन्स मागतो, साहजिक आहे, ते राज्याचे प्रमुख आहेत. हा प्रश्न मी का विचारतोय, कारण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या खाली राज्यातले अनेक, या देशातले अनेक महत्त्वाचे उद्योगपती आणि यांची एक मोठी बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलली होती. त्याच्यामध्ये टाटा, गोदरेज असे अनेक महत्त्वाचे उद्योगपती आले होते. तसंच अमिताभ बच्चन सारखे अत्यंत दिग्गज अभिनेते देखील होते. या बैठकीमध्ये ग्रामविकास खात्याच्या अनेक गोष्टींमध्ये पैसे गुंतवायचा निर्णय कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंतर्गत त्या कंपन्यांनी घेतला. ही जी बैठक झाली ती अत्यंत महत्त्वाची राज्याच्या दृष्टीने बैठक होती. परंतु त्या बैठकीला आपल्या खात्याशी संबंध असूनही आम्हाला पंकजा मुंडे कुठे दिसल्या नाहीत. कारण ती बैठक ठरली त्याच्या खूप आधी मी एक कार्यक्रम दिला होता लातूरमध्ये आणि मागच्या वर्षी पण त्या कार्यक्रमाला मी जाऊ शकले नाही. मुख्यमंत्री महोदय आणि मी जाणार होतो. यावर्षी पण मुख्यमंत्री महोदय पण अपेक्षित होते. तर मी पालकमंत्री म्हणून तिथे असणं आवश्यक होतं आणि मग मी स्वतः मुख्यमंत्र्यांना फोन केला. मी ट्रेनमध्ये बसले होते लातूरच्या आणि म्हटलं, सर असं अशी बैठक आहे आणि मी त्यांना म्हटलं, मी सर तिकडेच जाते कारण त्या कार्यक्रमाला 2 वर्ष मी उपस्थित राहू शकले नाही विविध कारणांमुळे. तर त्यांची आणि माझी चर्चा होऊनच मी गेले होते. आता हे कोणीतरी म्हणजे मी त्यांची सगळे दोष माध्यमावर देऊ नका. मी तुम्हाला उदाहरण देतो. साहजिक आहे, ऐका कारण ना, आमच्या दोघांचा डायलॉग कुपोषणाच्या संदर्भातली आढावा बैठक होती. हा देखील आपल्या खात्याशी संबंधित असलेलीच बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलली होती. परंतु त्याही बैठकीला सर्व खात्याचे मंत्री संबंधित उपलब्ध होते, बैठकीला उपस्थित होते. परंतु आम्हाला पंकजा मुंडे कुपोषणाचा त्याचा डायरेक्ट संबंध ग्रामविकास खात्याशी आहे तिथेही चांगला अभ्यास नव्हता. आला तुमचा. चांगले मुद्दे व्यवस्थित सगळे आणलेत की मुख्यमंत्र्यांच्या मी का उपस्थित नव्हते ते पण त्यांना माहिती आहे. माझ्या दसरा मेळाव्याच्या एक्झॅक्टली दुसऱ्या दिवशी त्यांनी ती लावली. ती प्रिपोन झाली असल्यामुळे मी तिकडून परळीवरनं त्या मीटिंगला सकाळी पोचणं अशक्यप्राय होतं. तरी मी तेवढ्यासाठी हेलिकॉप्टर मागवलं, पण माझ्या हेलिकॉप्टर रिफ्युलिंगसाठी उतरलं बारामतीला आणि मला लेट झालं, तर मी तिथे पोहोचू शकले नाही. सकाळी 12 वाजता मी परळीवरनं पोहोचणं हे अशक्य होतं. तुमचं हेलिकॉप्टर बारामतीला थांबलं याचा कुठलाही अर्थ कोणी काढलेला नाहीये, हेही लक्षात घ्या तुम्ही. नाही, परत तुम्ही शोध घ्याल की कुठे नेमकं रिफ्युलिंग होतं म्हणून सांगितलेलं बरं. मुंडे साहेबांनी बहुजन समाजाला एक प्रकारे भारतीय जनता पक्षाशी जोडून घेतलं. त्याचा प्रचंड मोठा फायदा या पक्षाला, राजकीय पक्षाला एक राजकारण म्हणून आणि एक समाजाचा भाग म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर मागच्या 2 दशकांमध्ये झाला. अलीकडच्या काळामध्ये हे जोडले गेलेले घटक काहीसे नाराज वाटतात आपल्याला? मला मुंडे साहेबांचा प्रवास आणि भाजपचा प्रवास हा एकत्र झाला. म्हणजे भाजपचा जन्म 1980 मध्ये भारतीय जनता पार्टीचा झाला आणि मुंडे साहेब भाजपच्या कामाला आधीपासून होते. ते जनता पार्टीतनं भाजपमध्ये आले. 86 मध्ये ते प्रदेशाध्यक्ष झाले. तेव्हा त्यांनी काही प्रयोग केले की ज्या जाती जमाती जे विचार भाजपशी जोडले नव्हते, कारण बिईंग अ न्यू पक्ष, कारण जो स्वातंत्र्य आधीपासूनचा पक्ष आहे त्याची जी कमांड होती जनतेवर ती हळूहळू कमी करताना वेगवेगळे लोक जोडण्याचं फार महत्त्वाचं काम मुंडे साहेबांनी केलं. वेगवेगळे प्रयोग केले जे यशस्वी झाले. महायुतीचा प्रयोग यशस्वी झाला आणि मला वाटतं की हे लोक दुखावले नाही. पण जेव्हा तुम्ही सरकारमध्ये असता तेव्हा मग कोणतेही असतील आपल्या विचारांचे किंवा नाही, त्यांच्या तुमच्याकडनं अपेक्षा असतात आणि जेव्हा 100 अपेक्षा असतात, 99.99 पूर्ण जरी झाल्या तरी 1% नाराजी असेल तर ती दूर करण्याचं काम आमचं आहे. पंकजाजी, नाराजी असणं हा एक भाग झाला. त्याचा मी अभ्यास नाही केला. परंतु मेटे असतील, जानकर असतील, सदाभाऊ खोत असतील किंवा राजू शेट्टी असतील, ही सर्व मंडळी तुमच्याबरोबर आहेत परंतु पक्षाबरोबर आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय. म्हणून ही परिस्थिती उद्भवते का
की भाषणात सुद्धा त्यांनी सांगितलं की पक्ष तुमच्याबरोबर आहे की नाही माहिती नाही, पण आम्ही मात्र तुमच्याबरोबर आहोत. अशा प्रकारचं भाषण विधान मी काय भगवान गडावर जानकर आणि या सगळ्या मंडळींनी केलं. म्हणून प्रश्न उद्भवतोय की कुठेतरी ते तुमच्या बरोबर आहेत, परंतु पक्षापासून हा सगळा वर्ग दूर जातोय. त्यांच्या अपेक्षा कुठेतरी याचं उत्तर खरं तर तेच देऊ शकतील, कारण मी त्यांच्या पक्षाबद्दल बोलणं सुद्धा माझ्यावर अन्याय आहे अशा प्रश्नाचं उत्तर मी देणं. त्यांच्या पक्षाचे ते मालक आहेत, ते बोलले पाहिजे. ते माझ्या मागे आहेत असं त्यांचं म्हणणं हे मला वाटतं मी पक्षच आहे ना, का मी पक्षाच्या बाहेरची आहे. पंकजा मुंडे मागे आहेत आणि म्हणून ते पक्षाशी जोडले, तर हा पक्षाचा असेट नाही का? दरवेळी मला वेगळं ठेवायची काही गरज नाही. मी पंकजा मुंडे पक्षाची घटक आहे, मी पक्षाची मंत्री आहे. जर ते माझ्यामुळे जरी जोडले गेले किंवा माझ्याशिवाय आणखी कोणा व्यक्तीमुळे जोडले गेले तर पक्षाचाच त्याच्यामध्ये लाभ आहे. हा प्रश्न गंभीर अशा करता आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता तोंडावर आहेत. त्या निवडणुकांमध्ये आम्ही काँग्रेस बरोबरही जाऊ शकतो अशा प्रकारचं सूतवाच त्यातल्या अनेकांनी केलेलं आहे. हे पाहता, हा विषय पक्ष लेवलवर हाताळण्याचा विषय आहे. त्याच्यामध्ये पक्षांनी त्यांच्या पक्षाशी बसून आता युतीचा विषय असेल, महायुतीचा विषय असेल, हा दरवेळी वेगवेगळ्या पद्धतीने हाताळला जातो. आत्तापर्यंत बऱ्याच ठिकाणी असं झालं, पूर्वीसुद्धा सरकारमध्ये विधानसभेत आम्ही एकत्र होतो भाजप शिवसेना, पण काही ठिकाणी स्थानिक पातळीवर वेगवेगळे निर्णय झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचंही तसंच आहे. एखाद्याला आपला पक्ष वाढवायचा आहे, भाजपला, शिवसेनेला आणि इतर कोणत्याही पक्षाला, तर ती त्याचा न्याय हक्क आहे. आणि तो जर छोट्या निवडणुकात ट्राय नाही करणार तर त्याचा वोटर कसा वाढेल? पण जर ते युती करत असतील तर त्यांची स्ट्रेंथ ही जास्त अजून पॉवरफुल होईल. तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जो मोठा पक्ष आहे त्यांनी बसून, म्हणजे मी म्हणजे भाजपनी बसलं पाहिजे आणि आम्ही बसून हे मार्ग काढला पाहिजे. नाही मार्ग काढला तर प्रत्येकाने लढलंच पाहिजे. निवडणुका हा लढावाच लागणारा विषय आहे. म्हणजे जर उद्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये मेटे, जानकर, खोत किंवा शेट्टी यांनी काँग्रेस बरोबर आघाडी केली किंवा युती केली आणि तुमच्या विरोधात उभे राहिले तरी तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही असं म्हणायचं? नाही, मला आश्चर्य वाटेल, कारण ते आमच्याबरोबर सत्तेमध्ये आज आहेत, सहभागी आहेत. ते भारतीय जनता पार्टीमध्ये तिथे बसलेत, कारण मी राजकारणात नवीन आहे. मला असं वाटेल की आम्ही एकत्र लढलो तर आम्हाला जास्त शक्ती मिळेल आणि सर्वजणांनी एकत्र लढावं. पण मग एकत्र लढायचं तर यांच्याशी संपर्क साधावा लागेल, त्यांच्याशी बोलावं लागेल. गोपीनाथराव असताना मेटे, जानकर, खोत, शेट्टी या सगळ्यांशी 1 पॉइंट कॉन्टॅक्ट गोपीनाथराव होता. आज या सगळ्या मंडळींशी 1 पॉइंट कॉन्टॅक्ट पंकजा मुंडे आहे? नाही, प्रदेशाध्यक्ष आहेत असं माझं मत आहे. इंटरेस्टिंग आन्सर. बीडमध्ये पण निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, नगर परिषदांच्या निवडणुका आहेत. या 6 नगर परिषदांच्या तिकडे निवडणुका आहेत आणि ही एक काटेकी टक्कर आहे. बीडला महत्त्व राजकीय अर्थानं अशा करता आहे कारण ही प्रत्येक वेळी एक अस्तित्वाची लढाई असल्याचं चित्र विरोधकांकडून केलं जातं. काय आपली व्यूहरचना आहे बीडसाठी? व्यूहरचना म्हणजे आता मला लढायचं आहे आणि लढून जिंकणं हे तसं सोपं नाही आहे, कारण शेवटी लढाई करत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वोटिंग पॅटर्न आत्तापर्यंतचा जो राहिला आहे त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे. ह्याच्यासाठी आम्हाला प्रयत्न करावा लागेल. आम्ही सत्तेमधनं लोकांना काय दिलं, कारण हा सगळ्या नगरपालिकांच्या निवडणुका आहेत, नागरी क्षेत्रातल्या निवडणुका आहेत आणि ग्रामीण क्षेत्रातल्या निवडणुकासुद्धा 2 महिन्यांनी परत आहेच आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये वोटिंग पॅटर्न हा कसा राहील ह्याच्याकडे थोडंसं प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याप्रमाणे प्लॅनिंग करावं लागेल. जसं मी म्हटलं की माझ्या जिल्ह्यात मला वाटतं की ही अलायन्स बरोबर आहे, ही फार काही म्हणजे माझ्या फरक करणार नाही, तर तो माझ्या जिल्ह्यापुरतं गणित मी मांडू शकेन किंवा इतर जिल्ह्यांची ज्यांची जबाबदारी मला दिली जाईल किंवा आणखी समजा दानवे साहेब काही स्वीकारतील, सुधीर भाऊ काही स्वीकारतील, विनोदजी काही स्वीकारतील, तर ह्या सगळ्यांनी ते आकलन करून मुख्यमंत्री. माझ्या प्रश्नाचा आणखीन एक पार्श्वभूमी अशी होती की बीडमध्ये मराठा मोर्चा प्रचंड मोठ्या प्रमाणात निघाला. त्याच्यामुळे काही इक्वेशन्स बदलतील असं आपल्याला वाटतं? त्याच्यामुळे एक मोठा समाज आपल्यापासून दुरावला गेलाय? मराठा मोर्चानी समाज कोणापासून म्हणायचा? भारतीय जनता पक्षापासून. मराठा मोर्चानी समाज भाजपापासून दुरावला गेलाय असं म्हणण्याचं काही कारण मला वाटत नाही, कारण तो भाजप विरोधी मोर्चा आहे असं मला वाटत नाही. आणि मराठा मोर्चा हा प्रस्थापित विरुद्ध रयत असा मोर्चा आहे असं माझं मत आहे. अनेक वर्ष राजकीय, आर्थिक, सामाजिक ताकद असलेल्या समाजाच्या तरुणांना आज असुरक्षित वाटतंय. हे त्या अनेक वर्ष ज्यांनी नेतृत्व केलं हा त्यांचं कुठेतरी त्याच्यामध्ये विश्वास कमी झालेला आहे समाजाचा असं माझं मत आहे. आणि त्या तरुणांना आज मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही. मराठा समाज हा आज
शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या त्यांना अपलिफ्टमेंट पाहिजे अशी त्यांच्या सामान्य तरुणांची अपेक्षा आहे. आणि ती अपेक्षा त्यांनी सरकारकडनं व्यक्त केली. हे सरकारचं आणि त्यांचं नातं निगेटिव्ह आहे असं म्हणणं चुकीचं आहे. आणि मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी EBCचा निर्णय घेतलेला अतिशय स्वागतार्ह आहे. त्यामुळे अशा अनेक तरुणांना वाटलं की आता आम्हाला हा सरकारमधनं न्याय मिळाला आहे, कारण अनेक लोकांना त्याचा तात्काळ लाभ झालेला आहे. या मोर्चांचे प्रतिमोर्चे निघाले. जालन्यामध्ये निघाला, आपण पाहिलं, दलितांचे मोर्चे निघाले, ओबीसींचे मोर्चे निघाले, मोर्चे आणि त्याला प्रतिमोर्चे. कुठेतरी महाराष्ट्रातलं वातावरण हे जातीय विद्वेषाकडे पुन्हा चाललंय. हो, माझ्या भगवानगडाच्या भाषणावर किंवा त्या कार्यक्रमावर अनेक लोकांनी चर्चा केली, पण माझं तिथे मी एक मत मांडलं, जे जाहीर मत मी पहिल्यांदा मांडलं, की महाराष्ट्रामध्ये पूर्वी शेतकऱ्यांचे मोर्चे निघायचे, शेतमजुरांचे निघायचे, शिक्षकांचे निघायचे, कामगारांचे निघायचे, जातीवाचक मोर्चे कधी निघाले नाही. त्यामुळे मला वाटतं हे चित्र महाराष्ट्राच्या भविष्यासाठी दुर्दैवी ठरू नये याची काळजी आम्ही घेतली पाहिजे. आम्ही नेते आहोत. आम्ही जर स्वतःच्या नेत्यांना हा ओबीसीचा आहे, तो दलिताचा आहे, तो मराठाचा आहे, तो ब्राह्मणांचा आहे असं जर म्हणायला लागलो तर आम्ही जातीमध्ये भिंती निर्माण करू. पण आम्ही स्वतःला नेता म्हटलं आणि आम्ही सर्व वंचितांचे नेते असं स्वीकारलं तर कदाचित आम्ही त्या भिंती पाडून त्यांच्यामध्ये ब्रिजेस निर्माण करू. त्यामुळे जी जात मागासलेली आहे किंवा वंचित आहे, मग कोणत्याही दृष्टी असो, त्या जातीला न्याय देणं किंवा त्या वर्गाला न्याय देणं हे कर्तव्य या आमचं मोर्चाची एक सर्वांचं आहे. अत्यंत महत्त्वाची मागणी आहे, ती म्हणजे आरक्षणाची. आरक्षणाचं मॅटर हे सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. तुमचं सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळेल या दृष्टिकोनातून नेमका काय प्रयत्न करणार आहे याचं कारण राणे समितीचा अहवाल हा कोर्टानं फेटाळला, ही पार्श्वभूमी आहे. आपल्याकडे वेळ अत्यंत हे सगळ्या मागण्या मान्य करायला थोडा आहे. याचं कारण मोर्चांची तीव्रता आणि त्याचा सरकार विरोधाचा सूर आहे तो आता अधिक तीव्र होत चालला आहे. परत हा सरकार विरोधाचा सूर आहे असं मला आज वाटत नाही. जर ते आम्ही ठाण्याच्या त्यांच्या मोर्चामध्ये थेट अपेक्षा- सरकारवर टीका झालेली होती, म्हणून मी हा प्रश्न विचारतो. मग तो विषय, मग त्या मोर्चाचं जे आतापर्यंत सॅनिटी होती ना, म्हणजे ते मला खूप कौतुक वाटलं. त्याचं नेतृत्व हे न चेहरा असलेलं होतं. त्याचं मला कौतुक वाटलं की तो सामान्य माणसाचा चेहरा आहे. त्यांची अपेक्षा आहे, तुम्ही कोणी असा, तुमच्याकडनं आमची अपेक्षा आहे, तर त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. ही भूमिका भाजपची पण आहे आणि भूमिका माझी सुद्धा आहे. म्हणजे मी विरोधात असताना मराठा मोर्चासाठी आंदोलन केले आहेत, रस्ते अडवले आहेत, मी पण हे केलेलं आहे. पण मला असं वाटतं की त्यांना आरक्षण मिळत असताना त्या आरक्षणामध्ये मराठा समाजाला राजकीय आणि सामाजिक अपलिफ्टमेंटची नाही, शैक्षणिक अपलिफ्टमेंटची गरज आहे आणि त्याला दृष्टिकोनातून धरून त्याच्यामध्ये न्याय दिला पाहिजे. त्याच्यामध्ये ओबीसी असुरक्षित न होता मराठा समाजाला न्याय द्यायची भूमिका भाजपची आहे आणि त्याच्यामध्ये पण इतर ती समाजाच्या- सरकारची पण आहे. सरकार म्हणून आता मला भाजप म्हणता येणार नाही, सरकार म्हणावं लागेल. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता प्राप्त परिस्थितीमध्ये जी कायद्याची घटनेची चौकट आहे ती लक्षात घेता ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण कसं उपलब्ध करून देणार? त्याच्यासाठी ते प्रस्तावांचा पाठपुरावा करणं आणि न्यायिक प्रक्रिया, शेवटी घटनेच्या विरोधात आपण जाऊ शकत नाही, कारण आपली घटना ही सार्वभौम आहे आणि प्रचंड सहिष्णू आहे, सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तेव्हा ठरलेली आहे. त्यामुळे मला वाटतं की घटनेच्या विरोधात आपण जाऊ शकत नाही आणि त्यामुळे घटनेच्या अधीन राहून किंवा आत्ताच्या सिच्युएशनच्या अधीन राहून तिथे न्यायालयात आपली भूमिका स्ट्रॉंगली मांडणं हा तिथल्या अभ्यासातल्या असणाऱ्या लोकांचं काम आहे आणि सरकार त्याच्याबद्दल सकारात्मक आहे. या मोर्चाची आणखीन एक मागणी आहे, ती म्हणजे अॅट्रॉसिटी कायद्यातल्या सुधाराची, त्यातल्या बदलाची, ज्याच्याविषयी मतमतांतर दलित नेत्यांनी, आपल्या पक्षाच्या सहकारी असलेल्या केंद्रातल्या नेत्यांनी देखील याविषयी मतमतांतरं व्यक्त केलेली आहेत. अॅट्रॉसिटी हा अत्यंत सेन्सिटिव्ह, संवेदनशील विषय, विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्याबद्दल आपल्याला तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. या प्रश्नाकडे आपण कसं पाहतोय? मला असं वाटतं अॅट्रॉसिटी हे पीडित, दलित, वंचित समाजाला दिलेलं एक चिलखत आहे. ते कवचकुंडल नाही आहे. त्यांना अटॅकपासून रोखण्यासाठी ते आहे. त्यांना त्यांच्याविषयी असणाऱ्या समाजातल्या गोष्टीतून प्रोटेक्ट करण्यासाठी ते आहे. आणि ते जर त्याच्यामध्ये बदल जर होऊन दलितांना न्याय मिळत असेल, दलितांना अजून म्हणजे त्यांना पूर्ण, म्हणजे कारण हे पहा, शेवटी आज सामाजिक मागासलेपण आहे की नाही त्यांच्यामध्ये, ते शैक्षणिक आणि ह्याच्यामध्ये मुख्य प्रवाहात आणताना आरक्षणाचा लाभ झाला असला तरी सामाजिक लोकांच्या मनातल्या भिंती गेल्या पाहिजे. एखाद्या 2% ठिकाणी चुकीच्या पद्धतीने अॅट्रॉसिटी वापरली आहे
तर ती कोणी वापरली याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. ॲट्रॉसिटी चुकीची एखाद्या 2% ठिकाणी वापरली म्हणून ॲट्रॉसिटीला म्हणजे त्याचं अमेंडमेंट करणं आणि त्याच्यामध्ये दलितांना नुकसान होणार नसेल तर त्याचं स्वागत आहे. पण आज अनेक ठिकाणं अशी आहेत जिथे दलित समाजावरचे अन्याय अजिबात कमी झालेले नाहीत, त्यांची असुरक्षितता अजिबात कमी झालेली नाही. त्यामुळे त्यांना अन्याय नाही होणार असे भूमिका घेऊन ॲट्रॉसिटीचा गैरवापर कोणी करणार नाही अशी चेंजेस त्याच्यात केले पाहिजे. ॲट्रॉसिटीचा वापर न्याय माणसासाठी न्याय भूमिकेतून करण्याची संधी त्यांची आपण काढून घेणं मला वाटतं चुकीचं आहे. आपलं शासन या संदर्भात कधीपर्यंत निर्णय घेईल किंवा कधीपर्यंत याच्यात सुधार होईल अशी आपल्याला अपेक्षा आहे? आता याच्याबद्दल शासन निर्णय घेईलच, कारण लवकरात लवकर शासन तो निर्णय घेईल, कारण त्या ऑथॉरिटीमध्ये त्या सेक्शनमध्ये आता मी नाही आहे. मी एक भूमिका माझी या पूर्ण सध्या महाराष्ट्राच्या जी जातीवाचक निर्माण झालेली जी परिस्थिती त्याच्यावर मांडलेली आहे. मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पुरोगामी म्हणून ओळखला जातो. जातीत तेढ निर्माण झाली ना तर उद्या माझ्या शेजारी कोण राहतं, माझे मैत्रीण कोणत्या जातीचे, आपण खूप पर्सनली या गोष्टीमध्ये अडकत जाऊ आणि ते समाजघातकी होईल. सगळ्या जातींमध्ये एक म्हणजे एक प्रेमळ धागा असला पाहिजे आणि ते कर्तव्य आम्हाला करण्याची आवश्यकता आहे. प्रेमळ धाग्याचा विषय तुम्ही काढलायत म्हणून शेवटचा प्रश्न की पंडित अण्णा मुंडे यांच्या निर्णयानंतर महाराष्ट्राने एक भाऊक क्षण पाहिला. एक राजकीय नेता दुसऱ्या राजकीय नेत्याला नव्हे तर एक बहीण एका भावाला भेटीचा तो क्षण महाराष्ट्रानं पाहिला. या प्रसंगामुळं किमान कटुता कमी होईल. कटुता कमी होण्यासाठी कोणी जीवनातून उठावं एवढी कटुता कोणात नसावी, माझं असं मत आहे. पंडितांना आमचे अण्णा ते साहजिक आहे, मी जेव्हा त्यांचं पार्थिव शरीर पाहिलं तर मी भावूक झाले, कारण शेवटी ही रक्ताची नाती आहे आणि मी भावूक झाले आणि त्या क्षणी मी भावूक होऊन, कारण मी पण माझ्या वडिलांना गमावलं आहे ना. मी माझ्या वडिलांना गमावलं आहे 2 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर धनंजय मुंडेंनी निवडणूक माझ्याविरुद्ध लढवलेली आहे. भावूक होणं, आपली कर्तव्य पार पडणं आणि कटुता न येऊ देणं अशा क्षणी हे चांगल्या संस्काराचं लक्षण आहे. माझ्या अण्णांना बघून मला काही भरलं आणि त्यामुळे तिथे कटुतेचा विषय येण्याचं काही कारणच नाही. पण तुमच्या दोघांमधली कटुता किमान या प्रसंगानंतर थोडी कमी होईल. आमच्यामध्ये माझ्याकडनं तर कटुता कधी मी काही कोणतं असं स्ट्रॅटेजिक अटॅक केलेत असं काही केलं आहे, पण आम्ही दोघं एकमेकांविरुद्ध उभे राहिल्यावर ते माझा प्रचार आणि मी त्यांचा प्रचार तर करू शकणार नाही. एक शेवटचा प्रश्न, खासदार प्रीतम मुंडे या स्वतंत्रपणे काम करतात की तुमचं मार्गदर्शन प्रत्येक बाबतीत त्यांना घ्यावं लागतं का त्यांनी स्वतंत्रपणे निर्णय घेतलेला आपल्याला आवडतं? प्रीतम मुंडे स्वतंत्रपणे काम करतात ज्या क्षेत्रामध्ये त्यांना आवड आहे. जसं त्यांनी महाआरोग्य शिबिर अतिशय ह्यूज आणि अतिशय चांगलं केलं, कारण त्या डॉक्टर आहेत. बाकी त्या माझं मार्गदर्शन घेतात, कारण त्या राजकारणात फार वेगळ्या अपघातांनी आलेल्या आहेत बाबांच्या जाण्यानंतर. एक डॉक्टर असल्यामुळे सिन्सिअर स्टेटस्कोप गळ्यात घालून कोणाशी कमी बोलून प्रिस्क्रिप्शन लिहून देण्याची तिची पर्सनॅलिटी टोटली बदललेली आहे आणि एकदम आउटगोईंग अशी पर्सनॅलिटी आहे. खूप छान भाषणं देते. हल्ली मी नाही गेले आणि प्रीतमताई गेल्या तर खूप भागतं, त्यामुळे माझा खूप लोड प्रीतमताईंनी सांभाळला आहे. जिल्ह्यातल्या लोकांशी संपर्क, तिथे जाऊन कामं लोकांकडनं करून घेणं किंवा प्रत्येकाला पेशंटली हँडल करणं हे अतिशय ती यशस्वीपणे करते आहे. त्यामुळे ती मार्गदर्शन माझं प्राप्त करते, कारण शेवटी आज मी तिची मोठी बहीण म्हणून मार्गदर्शन एनिवेज ती माझ्याकडनं घेते. पण आज मी पालकमंत्री पण तिथली आहे, त्यामुळे ती निर्णय घेताना जरूर मला विचारते आणि पण ती काही निर्णय अतिशय सुंदर घेते, त्याला मला होच म्हणावं लागतं. प्रेक्षक गेले तासभर आपण पंकजा मुंडे यांना ऐकत होतो, एक मंत्री म्हणून, त्याहीपेक्षा सुद्धा या मंत्रिमंडळात त्या अत्यंत सातत्यानं चर्चेत असणारा चेहरा. या मंत्रिमंडळाचे निर्णय, राज्यावर घोंगावणारं मराठा आरक्षणाचं प्रश्न, अट्रॉसिटीचा प्रश्न, जलयुक्त शिवार त्यांचं स्वतःचं खातं, त्यांनी घेतलेले निर्णय आणि सातत्यानं चर्चेत राहिल्यानंतर जो एक दबाव येतो, किंबहुना जे दबावगट महाराष्ट्रात तयार झाले त्या दबावगटाचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे का, अनेक गोष्टी आहेत. धनंजय मुंडे, अनेक गोष्टींबद्दल आपण बोललो. येत्या काळामध्ये त्यांची भूमिका महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाची असणार आहे, कारण त्या निवडणुकांवर एक प्रकारची ॲसिड टेस्ट, लिटमस टेस्ट या सरकारला 2-2.5 वर्ष पूर्ण होताना होणार आहे. त्यावेळेला खऱ्या अर्थानं पंकजा मुंडे, त्यांचे संबंध, त्यांनी आता जी उत्तर दिलीत की सगळं काही आलबेल आहे, ते खरोखरच आलबेल आहे का, ते या नगर परिषदांच्या आणि
आज जिल्हा परिषदेच्या या सगळ्या निवडणुकांच्या निमित्तानं आपल्या समोर येणार आहे. आज इतका वेळ आपण महाराष्ट्रात झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी दिलात त्याबद्दल सर्व प्रेक्षकांतर्फे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा